नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पुन्हा एक प्रश्न बघणार आहे. त्या प्रश्नाची आपण पुन्हा एक कन्सेप्ट शिकणार आहे आणि हा प्रश्न येणाऱ्या जे काही तुमचे एक्झाम असतात त्याच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो. तर त्या दृष्टीने हा प्रश्न आपण विचारात घेतलेला आहे. हा प्रश्न ऑलरेडी तुम्हाला रेल्वे परीक्षा 2022 ला पडलेला आहे. ठीक आहे, प्रश्न काय सांगतोय पहा. तर हा प्रश्न वयवारी या घटकावर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मेरिटचे प्रश्नांचे विश्लेषण करू राहिलोय. ठीक आहे, गुणाकार करा, बेरीज अशी करा, ही शॉर्ट ट्रिक्स ती शॉर्ट ट्रिक्स, आपण त्या गोष्टी न करता आपण पेपर ओरिएंटेड प्रश्न बघत आहे. त्याच्यामुळे ही रील तुम्ही सेव्ह करून घ्या. प्रश्न बघा, दोन व्यक्तींच्या वयाचा गुणाकार 770 वर्ष आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज कोणती असू शकत नाही. कोणती असू शकत नाही म्हणजे आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये एक ऑप्शन असं आहे का त्याची बेरीज आपल्याला काढता येणार नाही किंवा त्याची ती बेरीज असू शकणार नाहीये. दोन व्यक्तींच्या वयाचा गुणाकार दिलाय, किती आहे? 770 वर्ष आहे. तर आता पहा, हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला थोड्याशा पाढे किंवा कसोट्या माहित असणं गरजेचं आहे. जसं की 770 गुणाकार आहे, दोन व्यक्ती आहेत, त्यांना मी नाव दिलं ए आणि बी. हे दोन व्यक्ती आहे, मला 5 अक्षर कळतंय, एकक स्थानी 0 असल्यामुळे या पूर्ण संख्येला 10 ने भाग जाईल. म्हणजे याचा अर्थ 770 ची फोड मी 10 गुणिले 77 अशी करू शकतो. म्हणजे एकाचं वय 10 असू शकतं, दुसऱ्याचं वय 77 असू शकतं. दोघांचा गुणाकार केला तर 770 येतील. मग दोघांची बेरीज किती येईल? तर दोघांची बेरीज येते 87. आपल्याकडे ऑप्शन मध्ये 87 वर्ष आहे, पण आपला विचारलं त्यांची बेरीज कोणती असू शकत नाही. 87 तर बेरीज येते, म्हणजे हा आपला ऑप्शन नसणार आहे. त्याच्यानंतर 77 ला 11 ने पूर्ण भाग जातोय, म्हणजे याचा अर्थ 11 गुणाकारामध्ये किती? तर 11 7 77, म्हणजे 11 गुणाकारामध्ये 70 म्हणजे 770 होतात. दोघांची बेरीज जर केली तर ती येते 81, म्हणजे 81 ऑप्शन असणार, पण आपलं उत्तर नसणार आहे, म्हणजे हे पण ऑप्शन गेलं. आता माझ्या लक्षात काय आलं, 11 ने पण भाग गेलेला आहे, एकक स्थानी 0 आहे, म्हणजे ही संख्या तुमची समसंख्या आहे, म्हणजे तिला 2 ने भाग जाईल. म्हणजे याचा अर्थ 11 ने भाग जातो आणि 2 ने पण भाग जातो. याचा अर्थ 11 दुने 22 ना पण भाग जाणार. मग 22 किती? तर 22 त्रिक 66, 11 उरले, पुढचा 0, 110 झाले, 22 सपाच 110, 22 प्लस 30 यांची बेरीज किती आली? 57. तर मला दिसतंय ते पण ऑप्शन आहे, म्हणजे हा पण ऑप्शन नसणार आहे. म्हणजे आपला एकमेव योग्य पर्याय कोणता आहे? तर ऑप्शन नंबर 4, 75 वर्ष. म्हणजे त्या दोन व्यक्तीची 75 ही त्या वयांची बेरीज असू शकत नाही. हा जर कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कळला असेल तर तुमच्यासाठी, तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे.